पुण्याचा फार काही इतिहास नाहीये राव, असं तेच लोक म्हणतात जे पुण्यात 1 वर्षापूर्वी आले. तर व्हॉट्सअप, मी आर्यन तुमचा होस्ट. आणि आज मी चाललोय 100 वर्षापासून चालत आलेला मिसळ स्पॉट म्हणजे वैद्य उपहारगृह. यांची स्टोरी अशी आहे की यांच्या फॅमिलीची 5th जनरेशन सध्या हा मिसळ स्पॉट चालवत आहे. माझे पणजोबा रघुनाथ रामचंद्र वैद्य म्हणून होते. त्यांनी 1910 साली हे सुरू केले. मी इथे येण्याचं एक स्पेशल कारण हे आहे की यांचा कुठेच न मिळणारा हिरवा रस्सा. वाह, ही मिसळ तुम्हाला पाठवते स्वर्गात. लाल तिखट दररोज चांगलं नाही, आणि जर दररोज मिसळ खाणारी माणसं असतील तर त्यांना लाल तिखटाची मिसळ खायला घालणं बरोबर नाही. म्हणून हिरवं तिखट. पुणेकर आणि मिसळ म्हणजे हीर रांझा, रोमिओ ज्युलियट, शरीन फराद. तुम्ही कितीही फॅन्सी कॅफेज मध्ये जा, पण जेव्हा तुम्ही अशा इतक्या वर्षापासून चालत आलेल्या ठिकाणी येऊन मिसळ खाताना पुण्याला संस्कृतीचं शहर का म्हणतात हे तुम्हाला क्लिअर होईल. तर परत बोलू नका.